महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचे डिजिटल आणि स्मार्ट शाळांकडे वाटचाल सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील तांबोळा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था मात्र अतिशय दयनीय आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालय असूनही पाणी नसल्याने ती फक्त नावालाच आहेत। पावसाळ्यात किचन शेड गळतंय, विद्युत पुरवठा अपुरा आहे, भिंतींना तडे गेली असून पत्रे कोसळण्याचा धोका आहे। अशा असुरक्षित वातावरणात लहान मुलांना शिक्षण घ्यावे लागते। 3 खोल्या असलेल्या या शाळेत 1 ते 5वी पर्यंतचे वर्ग केवळ 2च खोल्यांमध्ये बसवले जातात। त्यात शिक्षकांची कमतरता असल्याचं विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही। ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार मागण्या करूनही प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे। नागरिकांनीही ही मोठी शोकांतिका असल्याचं सांगत प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे। याच पार्श्वभूमीवर शाळा समिती, गावकरी आणि पालकांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दुरुस्ती व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। प्रश्न असा आहे की स्मार्ट शाळांची गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाला तांबोळा शाळेतील मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्याची आठवण कधी होणार? नमस्कार, आपण पाहत आहात GS9 मराठी न्यूज। पैठण तालुक्यातील अडूळ गावातील ग्रामपंचायत प्रशासनाचा आडमुठेपणा नागरिकांना आता चांगलाच त्रास देऊ लागलाय। गावात घंटागाडी असूनही ती आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळेसच येते। परिणामी गावात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरले असून टायफॉइड, निमोनिया, डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांचं प्रमाण वाढत आहे। लहान मुलं, बालकं आणि वृद्ध महिला यामध्ये रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते। ग्रामस्थांची मागणी आहे की दररोज घंटागाडी गावात फिरवण्यात यावी, जेणेकरून उघड्यावर कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होईल। मात्र ग्रामपंचायत प्रशासन या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। इतकंच नाही तर पाणी पुरवठा व्यवस्थेतही मोठ्या समस्या आहेत। गावात पाणी असूनही महिनोन्महिने पाणी पुरवठा होत नाही। कधी कर्मचारी नसल्याचं कारण, कधी पंप बिघडल्याचं कारण, तर कधी पाईपलाईन फुटल्याचं कारण ग्रामपंचायत सांगताना दिसते। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे की ग्रामपंचायत हे अपयश आहे का, की नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला आहे? आता या संपूर्ण प्रकरणावर ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे। प्रतिनिधी सिराज बागवान, अडूळ, GS9 मराठी न्यूज।